नमस्कार सर्वांना। तर आज आपण बनवूयात आंबा मोदक। अंगारकी संकष्टी चतुर्थी आली की आपल्याला आठवतात ते उकडीचे मोदक। त्यातले त्यात जर आंब्याचा सीझन असेल तर आज आपण बनवूयात आंब्याचे उकडीचे मोदक। यासाठी मी इथं केशर आंबा घेतलेला आहे आणि इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत। तर ह्या मोदकावर आपण छान तूप घालून घेऊयात आणि हे मोदक बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवूया। हे बघा, आपण इंद्रायणी तांदळाच्या पिठापासून जे काही मोदक बनवले होते ते किती छान मऊ लुसलुसीत झालेले आहेत। हे बघा, अगदी तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल असे ते झालेले आहेत। मस्त असं तूप टाकून जर खाल्ले तर खूपच छान आणि टेस्टी लागतात। हे बघा, तुम्हाला जर मोदक छान मऊ 1-2 दिवसासाठी मऊ हवे असेल तर तुम्ही इंद्रायणी तांदळाचं पीठ घ्या। इंद्रायणी तांदळामुळे मोदक खूप छान होतात। तर आता मी इथं एक आंब्याचा गर घेतलेला आहे। हा थोडासा घट्ट आहे ना, म्हणून त्यात थोडंसं पाणी टाका। तुम्हाला जर दूध हवं असेल तर दूध पण टाकू शकता। तर आता याचं प्रमाण 1 वाटी तांदळाचं पीठ असेल तर 1 वाटीच आंब्याचा गर घ्यावा लागेल। तर आता आपण हे जाड बुडाचं पातेलं गरम करायला ठेवलं होतं। त्याला असं सतत ढवळत राहायचं, म्हणजे ते आंब्याचं गर खाली लागत नाही। त्याच्यामध्ये जाईल थोडंसं चवीपुरतं मीठ आणि तूप। हे बघा, आता त्या मिश्रणाला छान उकळी आली ना, त्यामध्ये जाईल आपलं तांदळाचं पीठ। गॅस बंद करून घ्यायचा। हे बघा, आता आपली उकड जोपर्यंत थंड होत आहे ना, तोपर्यंत आपण सारण करून घेऊया। हे बघा, आपण आता पॅन गरम करायला ठेवला आहे। त्यात जाईल 2 चमचे तूप। इथं मी एक मोठा नारळाचा चव करून घेतलेला आहे। याचं पण प्रमाण सेम आहे। जेवढा नारळाचा चव असतो ना, तेवढाच आपण गूळ घ्यायचा आहे। त्याला छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया। आता त्यामध्ये जाईल गूळ। ते पण छान मिक्स करून घ्यायचं। हे बघा, आपलं सारण छान मिक्स झालेलं आहे। आता त्यामध्ये जाईल थोडीशी खसखस आणि आपण त्यामध्ये पण यात पण जाईल आंब्याचा गर। आंब्याचा गर घातल्यामुळे काय होईल, ते सारण छान असं थोडंसं ओलं ओलं राहील आणि खायला पण खूप टेस्टी लागेल। आपलं सारण तयार होत आहे ना, तोपर्यंत आपण हे उकड छान मळून घेऊया।
सारण तयार होतं ना तोपर्यंत आपण हे उकड छान मळून घेऊया. थोडीशी गरम आहे ना तोपर्यंतच मळून घ्यायची. कलर पण बघा तुम्ही किती छान आलेला आहे. खूप छान कलर आहे. आपण यात दुसरं काही टाकलेलं नाही, साखर पण नाही टाकलेली, फक्त आंब्याचा गरज आहे. हे बघा आपलं सारण तयार होत आलेलं आहे. आता सारण तयार झालेलं आहे, हे कसं ओळखायचं ते मी तुम्हाला सांगते. आपला ह्याच्या उलटणं आहे ना ते असं उभा करून द्यायचं. हे जर याच्यामध्ये उभं राहिलं तर समजायचं आपलं सारण तयार झालेलं आहे. हे बघा आपलं एकदम मऊसूत उंडा तयार झालेला आहे. उकडचं प्रमाण छान घेतल्यामुळे आपलं हे उकड पण छान मऊसूत झालेली आहे. तर यातलाच असं थोडासा गरज पडली तरच तुम्ही पाणी किंवा तूप हाताला घेऊ शकता आणि त्याची अशी छान एक एक वाटी तयार करून घ्यायची. हे बघा आपण सगळ्या अशा एका साईडनंच पाऱ्या पाडून घ्यायच्या आहे. आणि त्याच्यात खूप सारं सारण भरून घ्यायचं. आणि हे पुन्हा एकाच दिशेने या पाऱ्यांचं पूर्ण एकाच दिशेने दाबून घ्यायचं. हे बघा तुम्हाला जर हाताने वाटी बनवता येत नसेल तर पुरी प्रेस घ्यायचं. मग त्याच्यामध्ये लाटी ठेवायची आणि प्रेस करून घ्यायची, किंवा पोळपाट लाटण्यावर सुद्धा तुम्ही लाटी बनवून घेऊ शकता. ही लाटी छान होती, पण प्रॉब्लेम काय होतो हिच्या कळ्या लवकर पडत नाही. तर आता आपण जसा आकार आहे तशा कळ्या काढून घेऊयात. यामध्ये आता भरपूर सारण घालून घेऊया आणि हे सर्व कळ्या एकाच बाजूने आपण दुमडून घ्यायच्या. हे बघा, आणि अशा आतल्या बाजूने झुकवून द्यायच्या. त्याने आपला छान मोदक तयार होतो. हे बघा या ठिकाणी मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता त्यामध्ये आपण एक चाळण ठेवूया आणि मी एक केळीचं पान आणलेलं आहे, त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हे पान या चाळणीमध्ये ठेवून द्यायचं. त्याला पण थोडंसं तूप लावायचं. आता आपण त्यावर आपले सुरेख आणि सुवासिक मोदक ठेवून घेऊया. हे बघा किती छान झालेले आहे आपले मोदक. आणि ते आणखी छान दिसण्यासाठी त्यावर आपण केशरचे धागे पण लावून घेऊया. आपण आता त्याला छान केशरचे धागे लावून घेतलेले आहेत. आता आपण झाकण ठेवूया आणि 10 मिनिटांसाठी याची वाफ घेऊया. हे बघा 10 मिनिटांनंतर आपले मोदक किती छान मऊ आणि लुसलुसीत तयार झालेले आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. खूप छान चमक पण आलेली आहे त्यांना. तुम्हाला जर आंबा मोदकची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही श्रीज किचन या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.